नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या अशा डोंगरावरती घेऊन निघालेलो आहे। त्या ठिकाणी 3000 वर्षापूर्वी प्राचीन काळामध्ये डोंगराच्या वरती काळ्या खडकामध्ये कातळ शिल्पे खोदलेली आहेत। विचार करा, त्या काळामध्ये कोणतेही आधुनिक मशिनरी नव्हत्या। मग डोंगर कसा कोरला असेल, म्हणजे डोंगराच्या वरती असलेले काळे खडक कसे फोडले असेल। फक्त दगडाला दगडावर मारून या अनेक प्रकारच्या आकृत्या कोरलेल्या आहेत। माणसांची चित्रे, प्राण्यांची चित्रे आणि माणसांच्या पायाची, हाताची निशाणे पण त्या ठिकाणी खोदलेल्या आहेत। हे सर्व बघण्यासाठी आपल्याला सह्याद्रीच्या डोंगरावर चालत प्रवास करत जावं लागणार आहे। आणि सुरुवातीला माझ्या मागे तुम्हाला एक घनदाट जंगल दिसत असेल। या जंगलातील ॲडव्हेंचर प्रवास करत आपल्याला डोंगरावरती पोहोचायचं आहे। तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, तुम्हाला देखील समजेल सह्याद्री पर्वतरांगामध्ये अशी पण काही ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी प्राचीन काळामध्ये खोदलेली कातळ शिल्पे आहेत। तर चला मित्रांनो, या घनदाट जंगलामधून डोंगराच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया। समोर तुम्हाला दसवाडी दिसत असेल। त्या दसवाडीमधून चालत चालत आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो। आता आपल्याला समोर असलेल्या घनदाट जंगलामधून चालत ॲडव्हेंचर प्रवासाचा सामना करत डोंगराच्या वरती पोहोचायचं आहे। वरती गेल्यानंतर ती कातळ शिल्पे कोणत्या ठिकाणी आहेत हे मला माहीत नाही। मी शोधणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे। बघू शकता, पावसाला सुरुवात झाल्यामुळे सर्वत्र हिरवागार निसर्ग आपल्याला बघायला मिळतो। या घनदाट जंगलामधून जात असताना सावधगिरी बाळगत मी आता पुढे जाणार आहे, कारण जंगलामध्ये प्राण्यांचा वावर असू शकतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या जंगलामधून पुढे जात असताना आपल्याला जनावरांच्या पायवाटेने चालत डोंगर चढायचा आहे। आणि या डोंगरामधून वरती जात असताना आपल्याला कांट्यांचा सामना देखील करावा लागणार आहे। कांटे म्हणजे पावसाळ्यामध्ये असे किडे जागृत होतात, ते आपल्या पायाला किंवा हातांना टच होऊन रक्त पितात। त्यामुळे त्यांच्यापासून बचाव करत हा डोंगर आता आपल्याला चढायचा आहे। आणि इथला व्ह्यू किती सुंदर आहे बघा, सर्वत्र शांतता आणि पाऊस थोडा उघडल्यामुळे व्ह्यू अतिशय सुंदर बघायला मिळत आहे। आपल्याला समोर असलेला चढ चढून डोंगरावरती पोहोचायचं आहे, त्यामुळे वेगळीच मजा आज येणार आहे। तुम्ही अशा डोंगरातून कधी प्रवास केला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, कारण अशा डोंगरावरती जंगलामधून प्रवास करत जाण्याची मजा वेगळीच असते। आणि हा चढ चढून जेव्हा आपण वरती जातो दम भरपूर लागतो, पण वरती गेल्यावर जो व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो तो वेगळाच असतो। मित्रांनो, डोंगरामधून वरती चढत असताना चिखलामधून चढताना पाय भरपूर घसरत होते, तरीसुद्धा कसे तरी चिखलामधून झुडपामधून ॲडव्हेंचर प्रवास करत आम्ही मळोबा पठाराच्या वरती पोहोचलो। खाली असताना मी कोट घातला होता, रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे, पण वरती चढताना भरपूर दम लागला आणि माझे टी शर्ट घामाने भिजले। पण वरती चढत असताना जो दम लागतो, थकवा येतो, तो थकवा आणि दम या गार हवेचा अनुभव घेतल्यानंतर निघून जातो। आणि या मळोबा पठारावरती आल्यानंतर इथला व्ह्यू अतिशय सुंदर आहे। सर्वत्र हिरवेगार गवत आणि सपाट जमीन आपल्याला बघायला मिळते। मी आता फायनली तुम्हाला कातळ शिल्पे ज्या ठिकाणी खोदलेले आहेत त्या ठिकाणी घेऊन जातो आणि त्या प्राचीन कलाकारांची कला आणि दगडाला कसा खोदला आहे हे सर्व जवळून दाखवतो। मित्रांनो, पठाराच्या वरती आल्यानंतर पावसाला जोरदार सुरुवात झाली, तरी देखील थोड्या वेळ आम्ही थांबलो आणि ह्या पठारावरती अनेक काळे खडक पसरलेला आहे। मग ही कातळ शिल्पे कुठे आहेत हे नेमकं आम्हाला माहीत नव्हतं। मग आम्ही काय केलं, ज्या ज्या ठिकाणी हे काळे खडक दिसत आहे त्या त्या ठिकाणी फिरलो आणि कातळ शिल्पांचा शोध घेतला आणि फायनली आम्हाला ती कातळ शिल्पे भेटलेली आहेत। समोर तुम्हाला आणखी एक खडक दिसत असेल, त्या खडकाच्या जवळ म्हणजे खडकाच्या वरती ही शिल्पे खोदलेली आहेत। त्या ठिकाणी अनेक शिल्पे आपल्याला बघायला मिळतात। विचार करा, ह्या डोंगरावरती कुठे मनुष्य वस्ती नाही किंवा मनुष्यांचा वावर नाही। मग त्या काळामध्ये म्हणजे 3000 वर्षापूर्वी ह्या दगडामध्ये ही शिल्पे कोणी कोरली असतील, किंवा कदाचित आदी मानवाच्या काळातील पण ही शिल्पे असू शकतात। आपण 3000 वर्ष म्हणतोय, पण त्यापेक्षा पण जुनी असू शकतात। समोर तुम्हाला हे काळे खडक दिसत असेल,
या खडकावर आपल्याला अनेक शिल्पे बघायला मिळतात आणि पुढे अजून एक काळे खडक आहे, त्या ठिकाणी पण बघायला मिळतात. पण सुरुवात आपण इथून करायची. पाऊस पडल्यामुळे कदाचित या खडकावर तुम्हाला पाणी दिसत असेल. बघू शकता या ठिकाणी इथे तुम्हाला हे एक शिल्प दिसत असेल, म्हणजे माणसाच्या आकृतीसारखं हे शिल्प आहे. हे काय असू शकते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि इथून आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला याच खडकामध्ये अजून काही शिल्पे बघायला मिळतात. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी घेऊन येतो. बघा या ठिकाणी तुम्हाला या खडकामध्ये गोल 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 वर्तुळ आकार काही शिल्पे खोदलेली दिसत असतील. हे काय असू शकते आपल्याला माहीत नाही. या ठिकाणी पण आहे. आणि अजून पुढे गेल्यानंतर म्हणजे या गोलाकार शिल्पांच्या साईडला या ठिकाणी माणसांच्या पायाच्या निशाणे आहेत, तळव्याच्या निशाणे या देखील खोदलेल्या आहेत. आणि या ठिकाणी पण पिंडीसारखे काहीतरी आहे. बघा हे पिंडीसारखे काहीतरी खोदलेले आहे. आणि अजून या ठिकाणी बघा इथे पण गोल 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 असं काहीतरी पट्ट्यासारखं खोदलेलं आहे. आणि आणखी पुढे इथे पण आहे. म्हणजे या पूर्ण खडकावरती काही ना काही खोदलेलं आहे. बघू शकता तुम्ही इथे पण आपल्याला भरपूर ही कातळ शिल्पे बघायला मिळतात. म्हणजे या कशाचे निशाणे असू शकतात हे आता मला माहीत नाही, तुम्ही सांगा. बघा इथे पण आहे, भरपूर चित्रे खोदलेले आहेत. पण पाऊस पडल्यामुळे हे खडक ओले झालेलं आहे, त्यामुळे एकदम क्लिअर काही तुम्हाला दिसणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला मी जवळून दाखवतो. बघा या ठिकाणी गोलाकार काहीतरी खोदलेलं आहे. आणि अजून या ठिकाणी आपल्याला गोल 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 खड्डे दिसत असतील. या पण शिल्पाच्या आकृती आहेत, या ठिकाणी पण आहेत. आता आपण आणखी पुढे जाऊया आणि पुढे अजून काय बघायला मिळतं हे बघूया. या ठिकाणी पण तुम्हाला बघायला मिळत असतील गोल गोल खड्डे आहेत. म्हणजे कशाची तरी निशाणी किंवा कोणती तरी भाषा असू शकते. ह्या भाषेचा आधारे आदी मानव आपसमध्ये बोलत असावा किंवा काहीतरी निशाणे असतील. बघा या ठिकाणी पण आहे, दिसतंय ना तुम्हाला, गोल गोल खड्ड्यासारखं काहीतरी खोदलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी गोल गोल वर्तुळाकार काहीतरी खोदलेलं आहे. बघा गोल गोल असं म्हणजे सर्कलमध्ये गोल आकारामध्ये काहीतरी खोदलेलं आहे. बघा आतमधून हा गोल बाहेर मोठा 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 होत जातो. आणि ह्या गोलाकारच्या साईडला या ठिकाणी महादेवाच्या पिंडीसारखे काहीतरी खोदलेलं आहे. बघा म्हणजे ही महादेवाची पिंड असू शकते. म्हणजे वरून बघितल्यानंतर महादेवाच्या पिंडीसारखी दिसते. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा हे काय असावे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीमध्ये आदी मानवांच्या निशाणी बघायला मिळतात. अजून पुढे बघूया काय बघायला मिळतंय का. या ठिकाणी जे खडक आहे इथे काय बघायला मिळत नाही. अजून वरती पण काही खडक आहे. या ठिकाणी काय आहे का बघूया. या ठिकाणी पण आहे, पण ते मुजून गेलेलं आहे. बघा इथे पण बारीक 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 खोदलेलं आहे. बघा हे का, हे पण बघू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी पण आहे. म्हणजे असे या पठारावरती अनेक शिल्पे आपल्याला बघायला मिळू शकतात. मी सर्वांचा शोध घेतला, पण मला जेवढ्या बघायला मिळाल्या तेवढ्या तुम्हाला दाखवल्या. जर तुम्हाला या ठिकाणी यायचे असेल तर मी तुम्हाला निशाणी दाखवतो. समोर पठाराचा कोना दिसत असेल त्या ठिकाणी खालून पठारापर्यंत वाट येते. त्या वाटेच्या सरळ पुढे यायचं आणि समोर तुम्हाला ही दोन झाडे दिसत असतील. म्हणजे ह्या कातळ शिल्पांच्या मागे हे छोटंसं सह्याद्री पठार आहे. या पठाराच्या दिशेने तुम्ही आला की तुम्हाला ही शिल्पे बघायला मिळू शकतात. आणि या साईडला अजून काही खडक आहे. या खडकावर काही खोदलेलं आहे का हे देखील आपण बघूया. म्हणजे कदाचित आपल्याला अजून काही बघायला मिळू शकते. बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे आर कोणीतरी खोदलेला आहे. म्हणजे हा आदी मानव नसून कलियुगातील कोणीतरी माणूस असावा, त्यांनी या करामध्ये केलेले आहेत. पण या करामध्ये काही दिवसात मुजून जातील. आदी मानवाने जे खोदलेलं आहे ते हजारो वर्ष बघायला मिळते आणि असेच पुढे पण बघायला मिळेल. बघू शकता तुम्ही अशा सुंदर आणि शांतमय ठिकाणी आदी मानवाने खोदलेल्या
कातळ शिल्पांना आज आपण बघितले, त्यामुळे आपल्याला प्राचीन सभ्यता बघायला मिळाली. मित्रांनो, सह्याद्री पर्वतरांगामध्ये आपल्याला अनेक पठारे बघायला मिळतात आणि पावसाळ्यामध्ये अशा पठाराच्या वरती आल्यानंतर जो सुंदर व्ह्यू बघायला मिळतो तो मनाला आनंद देऊन जातो. पण या पठाराच्या वरती पोहोचण्यासाठी खालून वरती ॲडव्हेंचर प्रवास करत यावं लागतं. आज मी तुम्हाला सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील दसवाडीच्या वरती असलेल्या मळोबा पठाराच्या वरती घेऊन आलो आणि या ठिकाणी 3000 वर्षापूर्वी खोदलेल्या कातळ शिल्पांचा तुम्हाला अनुभव करून दिला आणि ती शिल्पे दाखवली. पण काही माणसे म्हणतात की 3000 वर्षापूर्वी खोदलेली असावीत, पण या शिल्पांना बघितल्यानंतर मला असे वाटते की आदी मानवाने ह्या शिल्पांचा शोध लावला असावा किंवा त्यांनी खोदल्या असाव्यात, कारण ह्या खूप दुर्मिळ आणि खूप वर्षापूर्वीच्या आहेत. हजारो वर्ष होऊन गेली तरी सुद्धा या खडकामध्ये कोरलेल्या आकृती, त्याला आपण कातळ शिल्पे म्हणतो, हे अजून देखील आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी या दगडाच्या म्हणजे या खडकाच्या चारी बाजूने बाउंड्री केली पाहिजे आणि या ठिकाणी एक बोर्ड पण लावला पाहिजे, म्हणजे या ठिकाणी पर्यटक येतील त्यांना देखील बघायला मिळेल. पूर्वीच्या काळामध्ये दगडाला दगडावर मारून या काळ्या खडकामध्ये अशा आकृत्या खोदल्या जात होत्या. त्या आकृतीच्या आधारे काहीतरी निशाणी माणूस एक दुसऱ्याला सांगत असावा. आपल्याला काही आकृत्यामधलं काही समजलं नाही किंवा या आकृत्या काय संकेत देत आहेत हे देखील आपल्याला समजणार नाही, कारण हजारो वर्षापूर्वी हे सर्व काही खोदलेलं आहे. तुम्ही देखील वेळात वेळ काढून या मळोबा पठारावरती येऊन ही कातळ शिल्पे बघू शकता, म्हणजे आपल्याला समजते या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आदी मानवाने खोदलेल्या काहीतरी निशाणी आहेत. आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला सुंदर मळोबा पठाराचा व्ह्यू दाखवला. या ठिकाणी असलेल्या खडकामध्ये फिरून फायनली तुम्हाला कातळ शिल्पे जवळून दाखवली. हे सर्व तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.